नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा. वेळी अवेळी काही त्रास झाला तर मदत करणाऱ्या औषधी वनस्पतीचा. जेवणानंतर मुखशुद्धी होण्यासाठी बडीशोप खाण्याची आपल्याकडे पद्धत असते. स्वयंपाकघरातही बडीशोप अगदी हमखास असते आणि औषधात सुद्धा बडीशोप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. बडीशोपेचं छोटंसं झुडूप असतं. तिच्या पानांना सुद्धा छान चव आणि सुगंध असतो आणि तिला छत्रीच्या आकारात फुलं आणि फळं येतात. अपचनामध्ये बडीशोप हे उत्तम घरगुती औषध आहे. गॅसेस होत असले, जेवणानंतर पोट जड होत असलं, नीट भूक लागत नसली, करपट ढेकर येत असले तर बडीशोप थोडी भाजून घ्यावी, जाडसर ग्राइंड करावी. यात चवीनुसार थोडंसं काळं मीठ मिसळावं. जेवणाच्या सुरुवातीला 2 चमचे भातात हे अर्धा चमचा मिश्रण मिसळून खावं. नंतर उरलेलं जेवण करावं. यामुळे हळूहळू अपचनाची तक्रार कमी होते. तहान शमत नसेल, पित्त वाढल्यामुळे शरीराचा दाह होत असेल, डोळ्यांची आग होत असेल, डोकं दुखत असेल तर अशा वेळेला बडीशोपेचा काढा थंड करून त्यात थोडी खडीसाखर मिसळून घेण्याचा उपयोग होतो. यासाठी 2 चमचे बडीशोप अर्धवट कुटून घ्यावी. 2 कप पाणी मिसळून त्याचा 1 कप शिल्लक राहीपर्यंत काढा करावा. गाळून घेऊन तो थंड झाला की चमचाभर खडीसाखर मिसळून प्यावा. हा काढा चवीला सुद्धा खूप छान लागतो. बडीशोपेचा अजून एक उत्तम गुण म्हणजे ते बुद्धी तरतरीत होण्यासाठी मदत करणारी असते. चमचाभर बडीशोप चूर्ण मधासह सकाळ संध्याकाळ घेतल्याने अनुत्साह, कंटाळा, गोंधळल्यासारखं वाटणं, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात न राहणं यासारख्या तक्रारी कमी होतात असं दिसतं. स्ट्रेसमुळे किंवा चिडचिड झाल्यामुळे डोकं दुखत असेल तर बडीशोपेचं चूर्ण थोड्याशा तुपावरती परतून घ्यावं. थंड झालं की पाण्यात मिसळून टाळूवर तसंच कपाळावरती लेप केल्याने डोकं शांत होण्यास मदत मिळते आणि बरं वाटू लागतो. अशाच अजूनही निरनिराळ्या वनस्पतींचं आरोग्यामधील योगदान समजून घ्यायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.